शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आत्तापर्यंत असत्याची विजय होत चाललेला असतो। आत्तापर्यंत असत्य एकावरती एक कुरघोड्या करत जिंकत चाललेला आहे, पण आता पहिल्यांदा सत्याची जीत होणार आहे आणि ती सुद्धा असत्याच्या मार्गाने। म्हणजे या सगळ्यामध्ये रागिणीच्याच कट कारस्थानांना हाताशी धरून इकडे आता खूप मोठं कारस्थान मानसी आणि भूमी करणार आहेत। आकाशला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो की भूमीचं चेकअप आहे आणि त्यासाठी आकाशला हॉस्पिटलमध्ये येण्याची खूप इच्छा असते। पण रागिणी या सगळ्यामध्ये आकाशला सांगायला लागते, आकाश तुला जायचं असेल तर जा, कसं आहे ना, माझा कितीही अपमान झाला किंवा मला कितीही ती काही बोलली ना तरी सुद्धा आईपेक्षा जास्त महत्त्वाची बायको आहे। आई काय रे, आज आहे किंवा उद्या नाही। आईला या सगळ्यामध्ये आता काही मान असला काय नाही नसला काही चालेल, पण बायको ही तुझी आयुष्यभरासाठीची साथी आहे आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तू बायकोची साथ कधी सोडायला नको। तू बायकोची साथ न सोडता या सगळ्यामध्ये तू आता बायकोची साथ दे आणि बायकोची साथ देत तिला तू भेटायला जा। आकाश म्हणतो, नाही आई। आता हे सगळं बोलल्यामुळे आकाश थोडासा भावुक होतो की हिने माझ्या आईचा इतका अपमान केला आणि असं आणि तसं। आणि आता इकडे कुठेतरी मानसीला तो प्लॅन फ्लॉप होताना दिसत असतो। मानसीला ज्या वेळेला तो प्लॅन फ्लॉप होताना दिसतो त्यावेळेला मानसी ठरवते खूप मोठा प्लॅन दुसरा मानसी करते। इकडे आता मानसी आकाशला सांगायला लागते, आकाश जीजू लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमधून मला फोन आला होता, भूमिताई काहीतरी पडले। ती ज्या वेळेला चेकिंगसाठी गेली होती तेव्हा तिचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये तिला थोडेसे जखम पण झाले आणि म्हणून तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। आता धावत पळत आकाश आणि आता इकडे भूमीला भेटायला येतात, तर भूमीच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते। जी रागिणी कटकारस्थान करून आत्तापर्यंत कुरघोड्या करत असते त्याच रागिणीला तिच्या जाळ्यात अडकवत आता इकडे खूप मोठं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न आता इकडे केलेला असतो। भूमीला त्या अवस्थेत बघून आकाश हादरतो। भूमी काय झालं तितक्यात डॉक्टर तिकडे येतात। डॉक्टर आल्यावरती आकाश म्हणतो, काय झालं माझ्या भूमीला? यावरती डॉक्टर सांगतात, खरं सांगू का तर तसं घाबरण्यासारखं कारण नाहीये, पण मी तुम्हाला तसं घाबरायचं काही कारण नाहीये, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि तुम्ही मला एक सांगा की या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांना एकट्यांना कसं काय पाठवलं? आता इकडे भूमीवरती उपचार चालू असतात आणि आकाशची खरडपट्टी डॉक्टर काढतात। यावरती डॉक्टर म्हणतात, तसं तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये, कारण तुम्हाला आनंदाची बातमी आहे। आकाश म्हणतो, आनंदाची बातमी? यावरती डॉक्टर सांगायला लागतात, या सगळ्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये जुळं बाळ आहे, त्या प्रेग्नेंट आहेत आणि प्रेग्नेंट फक्त एका बाळाची आई नाही आहेत, त्या 2 बाळांची आई होणार आहेत। हे ऐकल्यावरती आकाशच्या आनंदात पारावरच राहत नाही आणि डॉक्टर सांगतात, कसे वडील आहात तुम्ही? 2 मुलांच्या होणाऱ्या आईला स्वतःच्या बायकोला हे अशा पद्धतीने रस्त्यावरती सोडून देता, म्हणजे एकटीने तिने सगळीकडे फिरायचं, स्वतःला तुम्हाला जरा काहीतरी लाज वाटली पाहिजे। आकाश म्हणतो, डॉक्टर भूमी सेफ आहे ना डॉक्टर? असं म्हणत आकाश इकडे भूमीच्या इकडे येतो आणि भूमी कशी आहेस तू असं म्हणत भूमीला आता उठवण्याचा प्रयत्न करतो। डॉक्टर म्हणतात, त्यांना सध्या आराम करू दे। या सगळ्यामध्ये आराम करून झाल्यावरती मग मात्र आता त्यांची तब्येत सुधारेल त्यावेळेला तुम्ही त्यांना घरी घेऊन जा असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश भूमीला, भूमी तुझी तब्येत बरी आहे ना? काही झालं तरी सुद्धा मी तुला आता इथे ठेवणार नाहीये, या सगळ्यामध्ये मी तुला घेऊन जाणार। पण भूमी हट्टाला पेटते, आकाश मी कुठेच येणार नाही, इथे माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, आता मी कुठे येणार नाही असं म्हणत भूमी पण हट्टाला पेटते। भूमी काही ऐकायला तयार नसते आणि आता इथे आकाश गडबडतो, भूमी ऐक ना, असं हट्टपणा करू नकोस ना, भूमी ऐक ना असं म्हणत आकाश तिला पटवण्याचा प्रयत्न करतो। डॉक्टर सांगतात, हे बघा अशा काळामध्ये कसं असतं ना, जरा बायकोला या सगळ्यामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजेत, जरा तिची मानसिक अवस्था काय आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे, पण तुम्ही काय करताय? ह्याच्यामध्ये तिला एकटीला पाठवताय। यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते, नाही आमचे जीजू आहेत ना ते आमच्या ताईची खूप छान काळजी घेतात, तिला कोणत्याही प्रकारे कसाही त्रास होणार नाही याची
जबाबदारी त्यांची असते, पण आता सध्या त्यांच्याकडे महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून हे घडलं. त्यानंतर डॉक्टर गेल्यावरती आकाश म्हणतो, भूमी तू आत्ताच्या आत्ता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. यावरती भूमी हट्टाला पेटते, नाही आकाश, जिथे माझा आत्मसन्मान नाही तिकडे मी येणार नाही. आता इकडे आकाश म्हणतो, काय करायचं मानसी, तू तरी सांग, तिला समजव, मला आता खरंच कळत नाहीये. इकडे आई, इकडे माझी बाळं आणि इकडे माझी बायको, या सगळ्या कुरघोडीमध्ये मी असा काही अडकून पडलोय ना की माझ्याकडे काहीही करायला पर्यायच नाहीये. तू समजव ना भूमीला. असं म्हणत तो आता भूमीला समजव असं आता मानसीला सांगत असतो, पण भूमी हट्टाला पेटते. त्यावेळेला इकडे रागिणी हॉस्पिटलमध्ये येते. नक्की या भूमीने अजून काय कुरघोडी करून ठेवल्यात का? भूमी मला आता कशी मात देते हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी रागिणी तिकडे यायला लागते. रागिणी तिकडे येते आणि काय झालं असं विचारल्यावरती आता मानसी सांगायला लागते, ताईची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. आणि क्रिटिकल म्हणजे तिच्या डोक्याला मार लागलाय, पण ताई प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट असल्यामुळे तो मार सुद्धा तिच्यासाठी जरा कठीणच ना. आणि या सगळ्यात ताईनं जुळ्या मुलांची आई होणार आहे. ताईच्या पोटामध्ये जुळी बाळं आहेत आणि त्यामुळे आता त्यांची काळजी घ्यायला जास्त पद्धतीने लागणार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी गडबडते आणि आकाश काय झालं? आकाश म्हणतो, आई मी तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये आता आपल्याला भूमीची काळजी घ्यायला पाहिजे, कारण भूमीच्या पोटामध्ये 2 बाळं आहेत आणि याचं आता आपण काळजी घ्यायला पाहिजे. जरी ती ह्या सगळ्यामध्ये आता असं अल्लडसारखं वागत असली ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये अल्लडसारखं वागून चालणार नाही. तिच्या मनामध्ये राग आहे तुझ्याविषयी, मला माहिती आहे. ती तुझ्यावरती नको ते आरोप करते, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा तू माझं म्हणणं ऐकशील का? तू भूमीची माफी माग आणि तिला सांग की आता घरी चल. म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या आपण विसरून जाऊया, तू घरी चल असं तू तिला सांग. कारण ती हट्टाला पेटते, ती काही यायला तयार नाहीये. असं म्हणत आकाशने एका क्षणात डाव पलटलेला असतो. आता रागिणीला विचार पडतो, म्हणजे हे काय घडलं? या सगळ्यामध्ये मी हिला कुरघोडी करायचं तर हीच माझ्यावरती कुरघोडी करायला बसलेली आहे, हे कसं शक्य आहे? नाही. यावरती रागिणी म्हणते, आकाश काही हरकत नाही रे, मी भूमीची माफी मागेन, मी हे सगळं कबूल करेन की मी हे सगळं केलंय, पण असं घडलंय तरी काय? आकाश म्हणतो, काही नाही. अगं ती डोक्यावरती पडले आणि ह्या सगळ्यामध्ये जर का ती आपल्या नजरेपासून लांब राहिली तर या जुळ्या मुलांना खूप त्रास होईल आणि हे सगळं मी नाही सहन करू शकत. त्यासाठी आई आपल्याला माघार घ्यायला पाहिजे. हवे तर मी तुझी माफी मागतो, पण तू या सगळ्यामध्ये प्लीज एकदा भूमीशी बोलून घे आणि भूमीची माफी मागून घे. असं म्हटल्यावरती आता इकडे भूमीची माफी मागून घे म्हटल्यावरती रागिणी गडबडते. रागिणी म्हणते, ठीक. तोपर्यंत अभिजितचा रागिणीला कॉल येतो. आई काय झालंय? म्हणजे आता ह्या भूमीने नवीन काय नाटकं केलेत? यावरती रागिणी म्हणते, नाटकं तिची काही संपायलाच मागत नाहीयेत. यावरती अभिजित म्हणतो, पण झालंय तरी काय? तू सांगशील का काय झालंय ते? यावरती मग आता इकडे रागिणी म्हणायला लागते, अरे ती जुळ्या मुलांची आई होणार आहे, मग त्या बापाला कौतुक वाटणारच ना. त्याला असं कौतुक वाटतंय की आता माझी 2 मुलं या सगळ्यामध्ये कशी हे करतील आणि त्यामुळे तो सारखा भूमी करत बसलेला आहे. आणि त्यामुळे आता मात्र इकडे भूमीची मला माफी मागायला सांगतोय. मग इकडे रागिणी येते, डॉक्टर येतात. आकाश म्हणतो, भूमी तू घरी चल. हे बघ मी आईला इकडे आणलेलं आहे. किती काही झालं तरी तुझ्या बाळासाठी आई सुद्धा माघार घ्यायला तयार आहे. या सगळ्यामध्ये आता आईला कितीही त्रास झाला तरी आई तुझी माफी मागायला तयार आहे, हो ना आई? यावरती रागिणी म्हणते, हो बाळा, काही झालं तरी माझ्या नातवंडासाठी, माझ्या याच्यासाठी मी हे सगळं करायला तयार आहे. असं म्हणत आकाश भूमीला उठवतो. डॉक्टर म्हणतात, हे बघा आत्ताच्या घडीला त्यांची मानसिक अवस्था सुद्धा अशी खूप नाजूक आहे, कारण त्यांच्यावरती काहीतरी मोठे आघात झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यातच त्यांची ही प्रेग्नन्सी आणि त्यामुळे त्यांच्यावरती झालेले आघात आणि ही प्रेग्नन्सी यामुळे त्या खूपपणे बावचळून गेलेल्या आहेत. आणि त्यातच जर तुमच्या घरच्यांची त्यांना साथ नाही ना मिळाली तर मात्र त्या आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होतील आणि मग मात्र त्यांना कंट्रोल करणं आपल्याला खूप कठीण जाईल. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांना
तुम्ही त्यांना खूप समजून घेतलं पाहिजे, तुम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे की गोष्टी त्यांच्या भोवतीच रिव्हॉल्व्ह होत आहेत. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, हो डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका, यापुढे भूमीचं काहीही म्हणजे विषय असेल ना तरी मी तिला दुखवणार नाही, मी तिला या सगळ्यामध्ये समजून घेईन. असं म्हणत आता आकाशला बरोबर डॉक्टरांनी मॅन्युप्युलेट केलेलं आणि आता भूमी सांगते, नाही आकाश तरी सुद्धा मी तिकडे नाही येऊ शकत, किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये मला तिकडे नाही यायचं आहे, मी आता या सगळ्यामध्ये नाही येणार, तिकडे नाही येणार. असं म्हणत भूमी हट्टाला पेटते. रागिणी म्हणते, असं काय करतेस अगं भूमी, चल ना आपल्या घरी, असं आहे ना की मी तुझी माफी मागते हवे तर. आकाश म्हणतो, बघ भूमी आत्या तुझी माफी मागते आहे. यावरती भूमी म्हणते, आत्ता आत्या माफी मागतील घरी गेल्यावरती मला अजून त्रास देतील आणि त्यामुळे आता मला कुठे कुठे यायचं नाही आहे. आता मात्र बरोबर अडकवल्यावरती इकडे रागिणी म्हणते, बाळा असं काय करतेस. आकाश म्हणतो, भूमी मी तुझ्या हात जोडतो, मी हवे तर तुझी माफी मागतो. खरं सांगायचं या सगळ्यामध्ये मी तुझा दोषी आहे, मी तुला खूप त्रास दिलाय, आत्याने नाही तर मी तुला बडबडलोय, मी तुला इतकं बोलणं पूर्णपणे चुकीचं होतं. भूमी मी तुझी माफी माग, तू घरी चल. यावरती भूमी म्हणते, पण यानंतर सुद्धा तू माझ्याशी असं वागणार नाहीस याची काय गॅरंटी आहे. डॉक्टर म्हटले ना की या सगळ्यामध्ये अशा वेळेला आईची मानसिक अवस्था बिकट होते किंवा आईला या सगळ्यामध्ये कसले कसले भास होऊ शकतात. मग तर मला काही भास झाले असतील, पुन्हा मी असं काही बोलले तर तरी सुद्धा तू मला या घराच्या बाहेर काढशील का, मला आता इथे थांबायचंच नाहीये. यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी पुन्हा असं माझ्याकडून कोणतीही अवस्था किंवा कोणताही प्रकार होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. असं म्हणत आकाश भूमीला गॅरंटी देतो. इथेच भूमीने अर्धा डाव जिंकलेला असतो. रागिणीवरती मात करत भूमीने आता मात्र आपलं म्हणणं आकाशपर्यंत असं पोहोचवलेलं असतं आणि डॉक्टरांना या सगळ्यामध्ये सांगायला भाग पाडलेलं असतं की या अवस्थेमध्ये अशा गोष्टी. आकाश सांगतो, भूमी झालं तुझ्या मनासारखं, तू येशील का. भूमी म्हणते, नाही रे, पण परत मी असं वेड्यासारखं वागले तर, परत मी काही बोलले तर. आकाश म्हणतो, आता मला समजले की नाही की या सगळ्यामध्ये असं प्रेग्नन्सीमध्ये काही होत असतं, मग मी का बरं तुझ्यावरती रागवेन. आता मी तुझ्यावरती रागवणार नाही, आता मी तुला समजून घेतलंय. यावरती भूमी सांगते, आकाश आपल्या 2 मुलांसाठी मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, आपल्या 2 बाळांसाठी मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. खरं तर पुन्हा एकदा भूमीच्या 2 बाळांनीच भूमीच्या मदतीला धावून आलेले असतात आणि या सगळ्यामध्ये आकाश भूमीला धूम धडाक्यामध्ये घेऊन घरी निघालेला असतो. आता या सगळ्यामुळे जुळ्या मुलांच्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आकाशचं पूर्णपणे मन पलटलेलं आहे आणि आता आत्याला माफी मागायला लावत भूमीला तो घरी घेऊन आलेला आहे. सगळे राग रुसवे फुगवे सगळं दूर झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आकाश भूमीच्या पूर्णपणे आता वश होणार आहे. कारण आता भूमीला समजलंय इथे आता शब्दांनी नाही तर गोड बोलून गळा कापायचा आहे रागिणीचा आणि तेच भूमी करणार आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आकाश भूमीची सर्वतोपरी काळजी घेतो, 2 बाळांची काळजी घेतो, तिचे लाड करणार प्रेम करणार, पण त्यातच आता रागिणीला पूर्णपणे भूमी नेस्तनाबूत करणार आहे. भूमी या सगळ्यामध्ये रागिणीला तिच्या पायाशी आणणार आहे आणि एक एक करत आपल्या मुलांचा आधार घेत आता रागिणीचा पर्दाफाश आकाश समोर करणार आणि मालिका आता वेगळ्या वळणावर जाणार. रागिणीची कारस्थानं नाही तर आपल्याला भूमीची कारस्थानं बघायला मिळणार आणि ही कारस्थानं पाहायला आपल्याला सगळ्यांना खूपच मज्जा येणार आहे.